मी आज तुम्हाला जी रेसिपी दाखवणार आहे ना, ती म्हणजे भेळ. तुम्ही म्हणाल भेळ काय? नेहमीच खातो. पण ही भेळ तुम्ही क्वचितच खाल्ली असेल. आपण बोलत बसण्यापेक्षा भेळ कशी केली ते बघा. आधी मोड आलेले कुळीथ घेतले. 8 तास कुळीथ भिजत घातले होते. नंतर ते कपड्यात बांधून ठेवले. छान मोड आले. आता हे कुळीथ कुकरच्या डब्यात घेतले आणि 4 पट पाणी घालून कुकरमध्ये 5 शिट्ट्या काढून घेतल्या. कुळीथ छान शिजले. आता हे कुळीथ गाळून घेतले. हे पाणी टाकायचं नाही आहे, आमटीसाठी वापरायचं आहे. कुळीथ छान शिजले आहेत. आता या कुळथाची भेळ करायला घेऊया. प्लेटमध्ये कुळीथ काढून घ्यायचे. बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, फरसाण, बारीक शेव, कोथिंबीर, लिंबू, चाट मसाला हे आपल्याला लागणार आहे. आता या कुळथावर बारीक चिरलेला कांदा पसरला. त्यावर टोमॅटो घालायचं आहे आणि वर बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. भेळ करण्यासाठी जे जे लागतं ते तुम्ही घालू शकता. इथे आपण कोथिंबीर घातली, वरून चाट मसाला घातला. कुळीथ उकडताना त्यामध्ये मीठ घातलं होतं, तरी वरून थोडंसं ब्लॅक सॉल्ट घातलं. आता वर आपल्या आवडीचं फरसाण घालायचं. वर परत थोडीशी कोथिंबीर घातली आणि लिंबू पिळायचं आहे. आता आपल्याला घालायचं आहे बारीक शेव, म्हणजे मी इथे नायलॉन शेव घातला आहे. आणि वरून परत कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर घालायची. वर एक लिंबाची फोड ठेवली. कुळथाची ही भेळ मस्त चटपटीत तर आहेच, पण पौष्टिक पण आहे. आजकाल कोकणात फेमस झालेली ही भेळ तुम्ही अशा प्रकारे घरीही करू शकता. मग बघणार ना करून? आणि आवडली तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा.